माझे नाव काव्या. मी आता कॉलेजमध्ये शिकत होते. पूर्ण 1 वर्षानंतर मी माझ्या ताईला भेटायला निघाले होते. माझ्या ताईचं नाव किरण. ती माझ्यापेक्षा 7 वर्षांनी मोठी होती. लहानपणापासूनच आमचं नातं खूप खास होतं. ताई माझ्यासाठी एक बहीण नव्हती, तर ती माझी आई, माझी मैत्रीण आणि माझी मार्गदर्शक होती. ताईच्या लग्नाच्या वेळी तिचे पती म्हणजेच माझे दाजी नितीन मला म्हणाले होते, काव्या, आता मी तुझा दाजी झालोय. तुला कसलीही गरज असेल तर मला संकोचपणे मला सांग. त्यांनी मला तसलं आश्वासन दिलं होतं. आता ताईच्या लग्नाला 7 वर्ष झाली होती. तिला एक गोड मुलगा होता, 6 वर्षाचा आरव. ताई नोकरी करायची. ती वर्किंग वुमन होती. आज पूर्ण 1 वर्षानंतर मी ताईला भेटणार होते. माझ्या सेमिस्टरचा ब्रेकमध्ये 2 आठवडे मोकळे होते, म्हणून मी ठरवलं की ताईच्या घरी जाऊन वेळ घालवायचा. मनात प्रचंड उत्साह होता. मी ताईला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं, म्हणून मी तिला माझ्या येण्याची पूर्वकल्पना दिली नव्हती. तिलाही फोन केला नव्हता. ताईच्या घरी पोहोचल्यावर मी दाराची बेल वाजवली. मी विचार केला होता की ताई दार उघडेल आणि मला बघताच मिठी मारेल. असा विचार करून मी उत्साहाने उभी होती. काही क्षणांनी दार उघडलं. मी डोळे मिटून आनंदाने आत शिरले आणि मिठी मारायला धावले. पण ती मिठी माझ्या ताईला नव्हती, ती चुकून दाजींनाच लागली. त्यावेळी क्षणभर मी सुन्न झाले. माझा मेंदू काम करायचा थांबला. काही सेकंदांनी मला जाणवलं की मी काय केलं. मी पटकन मागे सरकले. माझा चेहरा लाजेने लाल झाला होता. डोळे खाली झाले होते. मन घाबरलं होतं. दाजी मात्र हसले. त्यांच्या चेहऱ्यावर काहीच अस्वस्थता दिसली नाही. ते म्हणाले, अरे काव्या, अचानक आलीस? आधी फोन तरी करायचा, मी तुला घ्यायला आलो असतो. मी मान खाली घालून बोलत होते. मी म्हणाले, सॉरी दाजी, मला वाटलं ताई दार उघडणार. मी संकोचाने बोलत होते, पण दाजी मात्र एकदम रिलॅक्स होते. ते म्हणाले, ते सोड, मला माहित आहे तू तुझ्या बहिणीला भेटण्यासाठी उत्साहित होतीस आणि त्याच नादात तुझ्याकडून चूक झाली. असू दे, चल आत ये. जास्त विचार करू नकोस. तू बस, मी पाणी घेऊन येतो. दाजी तर एकदम बिंदास आणि मनमोकळी व्यक्ती वाटली. त्यांनी मला सहज माफ केलं होतं. त्यामुळे त्यावेळी त्यांनी माझ्या मनात एक प्रकारे आदराची जागा मिळवली होती. पण त्या चांगुलपणामागील खरं कारण मी तेव्हा जाणून नव्हते. त्या दिवशी ताई मला घरात कुठेच दिसत नव्हती. दाजी पाणी घेऊन आले तेव्हा मी त्यांना विचारलं की ताई कुठे आहे. तेव्हा ते थोडे नाराज झालेले दिसले. ते म्हणाले, किरण आता नोकरीच्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेली आहे. 3 आठवड्यांनी ती परत येणार. 3 आठवडे? मी आश्चर्याने विचारलं. तर ते म्हणाले, हो, तिच्या कंपनीचा एक मोठा प्रोजेक्ट आहे. क्लायंट मीटिंग आणि प्रेझेंटेशन आहे. तिचं जाणं खूप गरजेचं होतं. तिनं तुला सांगितलं नाही का? नाही दाजी, मला काही माहीत नव्हतं. मी तर सरप्राईज देण्यासाठी आले होते. दाजी म्हणाले, ठीक आहे, आता तू तिला फोन कर आणि सांग की तू घरी आली आहेस. मी होकार भरला व म्हणाले, तिला मी सांगते आणि घरी परत जाते. काय परत? आता आली आहेस तर 2 आठवडे राहून जा. आरव तुला पाहून खूप खुश होईल आणि मलाही कंपनी मिळेल. मी एकटाच आहे घरात, दाजींनी आग्रह केला. त्यांच्या शब्दात एकटेपणाची भावना होती. मला त्यांची थोडी दया आली. पण दाजी, ताई नसताना मी इथं राहणं योग्य आहे का? मी संकोच करत विचारलं. तर ते म्हणाले, काव्या, तू हे काय विचार करतेस? तू किरणची बहीण आहेस. हे तुझंच घर आहे आणि आरव तुझी किती आठवण काढतो तुला माहीत आहे ना. तो आता शाळेत गेलाय. आल्यावर तुला बघून खूप खुश होईल. मी आरवचा विचार करून थांबले. काही वेळात आरव शाळेतून परतला. मला पाहून तो धावत माझ्याकडे आला. त्याला पाहून माझं हृदय विरघळलं. मी त्याला जवळ घेतलं. त्याचा प्रेमळ चेहरा पाहून मी थांबायचा निर्णय घेतला. आरव खूप खुश झाला होता. तो मला विचारू लागला, मावशी, तू किती दिवस राहणार? तेव्हा मी दाजींकडे पाहिलं. ते आशेने माझ्याकडे पाहत होते. मग मी म्हणाले, काही दिवस थांबते. त्यांचा आनंद पाहून मला तिथे राहण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण त्या क्षणी मला माहीत नव्हतं की हा निर्णय माझ्या आयुष्यातला सर्वात धोकादायक निर्णय ठरणार होता. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही तिघे एकत्र बसलो. आरव आपल्या शाळेतले किस्से सांगत होता. दाजी त्यांच्या ऑफिसबद्दल बोलत होते आणि मी ऐकत होते. दाजींनी मला विचारलं की तुझं कॉलेज कसं चाललंय?
मी म्हणाले की बरं चाललंय. त्या दिवशी दाजींनी मला त्यांच्या घरातील एकही काम करू दिलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की तू प्रवासात दमली असशील, तू आराम कर. त्या रात्री आरव लवकर झोपला. मी त्यांच्या खोलीत होते, पण मला झोप लागत नव्हती. ताईची आठवण येत होती. मी तिला फोन केला. ताईचा आवाज ऐकून माझं मन भरून आलं. मी तिला सांगितलं, ताई, मी तुला भेटायला आले होते, पण तू बेंगलोरला गेली आहेस. ताई आश्चर्याने म्हणाली, काय, तू माझ्या घरी आहेस? हो. आणि तू घरी नाही आहेस? तर मग मी आरवसाठी काही दिवस राहणार आहे. अशा थोड्या गप्पा करून मी फोन ठेवला आणि मग झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले, स्वयंपाकघरात गेले आणि चहा बनवायचा विचार केला. तेवढ्यात दाजी तिथे आले. मला बघताच ते म्हणाले, काव्या, एवढ्या सकाळी उठलीस? हो दाजी, मला सकाळी लवकर उठण्याची सवय आहे. चांगलं आहे, मी पण लवकर उठतो. ऑफिसला जायच्या आधी जिममध्ये जातो. त्यावेळी स्वयंपाकघरात दाजी माझ्या अगदी जवळ येऊन उभे राहिले. मला थोडं अस्वस्थ वाटलं, पण मी काहीच बोलले नाही. ते म्हणाले, काव्या, तू पोहे बनव, ते माझे फेवरेट आहेत. आणि तुझे पण फेवरेट आहे ना? मला आश्चर्य वाटलं की त्यांना माझी आवड कशी माहीत. मी त्यांना त्याबद्दल विचारलं तर ते म्हणाले, हो, किरणने मला तुझी आवड सांगितली आहे. तिने तुझ्या सर्व आवडीनिवडी माझ्याशी शेअर केल्या आहेत. तेव्हा मी स्मित हास्य केलं आणि पोहे बनवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात आम्ही तिघे एकत्र नाश्ता करायला केला. मग नाश्ता झाल्यावर आरव शाळेला निघाला आणि दाजी ऑफिसला जायला तयार झाले. जाताना ते म्हणाले, काव्या, तुला काही काम असेल तर सांग, मी संध्याकाळी लवकर घरी येतो. मी नाही म्हणत असूनही ते म्हणाले की तुला बाहेर कुठे फिरायला जायचे असेल तर मला कळव, मी लवकर येईन. त्यांनी आग्रहाने सांगितले. ते गेल्यावर मी घरातल्या गोष्टी व्यवस्थित लावत होते. ताईंचं घर खूप सुंदर होतं. प्रत्येक वस्तू नीटनेटकी ठेवली होती. दुपारी मला दाजींचा फोन आला. त्यांनी विचारलं की तू जेवलीस का? माझा अजून स्वयंपाक झाला नव्हता. मी त्यांना तेच सांगितलं. तर ते म्हणाले, नाही, तू जेवण बनवू नकोस, मी बाहेरून आणतो. तुला काय आवडतं खायला तेवढं सांग. मी नकार दिला. तर ते म्हणाले, तू पाहुणी आहेस, तू घरी आल्यापासून मी तुझा नीट पाहुणचारही करू शकलो नाही. आज मी लवकर येतो आणि येताना तुझ्या आवडीचं काहीतरी आणतो. त्यांनी इतका आग्रह केला की मी नाही म्हणू शकले नाही. संध्याकाळी दाजी खरंच लवकर घरी आले. त्यांच्या हातात खूप सारे पार्सलचे डबे होते. ते पाहून मी म्हणाले, दाजी, इतकं सगळं कशाला? त्यावर ते म्हणाले, अरे, स्पेशल ओकेजन आहे. तू इतक्या दिवसांनी आले आहेस आणि किरणही घरी नाही, म्हणून मीच तुझी काळजी घेतो. आम्ही बोलतच होतो, तोच आरव घरी आला. मग रोजप्रमाणे आम्ही तिघे एकत्र जेवायला बसलो. रात्री आरव झोपला. त्यानंतर दाजी हॉलमध्ये आले आणि म्हणाले, मला कॉफी हवी आहे, तू जरा बनवतेस का? त्यांनी मला 2 कप कॉफी बनवायला सांगितली. त्यांचं म्हणणं होतं की मीही त्यांना कंपनी द्यावी. मग थोड्याच वेळात मी कॉफी घेऊन घराच्या बाल्कनीत गेले. कॉफी पित असताना दाजी गप्पा गोष्टी करत होते. त्यांनी मला माझ्या अभ्यासाबद्दल विचारलं. कॉलेज कसं चाललंय? पुढचा काय विचार आहे? मग मी म्हणाले, काव्या, लग्नाचं काही प्लॅनिंग आहे का? हो, आई बाबा पाहत आहे, पण अजून तरी मला कोणी पसंत नाही. माझं ते उत्तर ऐकून त्यांनी विचारलं की तुला कसा मुलगा हवाय? मला तो प्रश्न थोडा वैयक्तिक वाटला, पण मी सभ्यपणे उत्तर दिलं, मला असा मुलगा हवाय जो समजूतदार असेल, काळजी घेणारा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे कुटुंब जपणारा असेल. ते ऐकून दाजी हसत म्हणाले, म्हणजे माझ्यासारखा? तेव्हा मी हसले, पण ते हसणं जबरदस्तीचं होतं. मला त्यांचा प्रश्न आणि ती कमेंट थोडी अयोग्य वाटली, पण मी विचार केला, कदाचित ते फक्त मजा करतायत. पुढचे काही दिवस असेच गेले. दाजी दररोज माझ्याशी जास्त वेळ बोलू लागले. आरव शाळेत असताना आम्ही दोघे घरात असायचो. ते त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या समस्याबद्दल बोलू लागले. एके दिवशी दुपारी ते लवकर घरी आले. सुरुवातीला बळजबरीने इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या आणि मग हळूच म्हणाले, काव्या, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तेव्हा मी थोडी घाबरली. मी विचारलं की काय झालं दाजी? ते म्हणाले, तुला माहीत आहे का, किरण किती दिवसांनी घरी येते आहे ते? मी म्हणालो, हो, माहिती आहे. ती 3 आठवड्यांनी येणार आहे ना? हो, पण हे एका वेळचं नाही, हे असं नेहमीच होतं. ती नोकरीत इतकी गुंतलेली असते की घर, मुलगा, नवरा तिला काहीच दिसत नाही. दाजी उदास आवाजात बोलत होते. मला त्यांना काहीच उत्तर देता आलं नाही. ते पुढे म्हणाले, तुला माहिती आहे का काव्या, आरवला सकाळी तयार करणं, त्याच्या गरजा पूर्ण करणं, त्याच्या शाळेच्या मीटिंग्सला जाणं, हे सगळं मीच करतो. किरणकडे तर वेळच नाहीये परिवारासाठी. मी ताईची बाजू घेऊन म्हणाले, पण दाजी, ताई खूप मेहनती आहे. तिला तिचं करिअर महत्त्वाचं आहे
आणि ती घरकाम पण करतेच ना. ते म्हणाले, तू तिची बहीण आहेस म्हणून तिला सपोर्ट करतेस हे स्वाभाविक आहे. पण सत्य हे आहे की या घरात मी भावनिकदृष्ट्या एकदम एकटा आहे. बोलत असताना त्यांचे डोळे ओलसर झाले होते. मला त्यांची दया आली, पण कुठेतरी काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटत होतं. दाजी, तुम्ही ताईंशी बोला ना, तिला तुमच्या भावना सांगा. कम्युनिकेशन खूप महत्वाचं असतं, मी त्यांना सल्ला दिला. त्यावर ते म्हणाले, मी बोलतोय पण ती ऐकत नाही. ती म्हणते, नितीन तुम्ही ओव्हर रिॲक्ट करताय. मी माझं काम करते आहे, पण काव्या, काम आणि कुटुंब यात बॅलन्स असायला हवं ना. मी होकारार्थी मान हलवली. ते पुढे म्हणाले, तू खूप समजूतदार आहेस काव्या. तुझ्याशी बोलल्यावर मला बरं वाटतं. तू केरमपेक्षा जास्त मॅच्युअर्ड आहेस. काही दिवसांसाठी घराची जबाबदारी दाजीवर आली होती, म्हणून ते जरा मानसिकरित्या थकलेले जाणवत होते. मी त्यांना समजावत म्हणाले, दाजी असं बोलू नका. ताई खूप जबाबदार आहे आणि तुम्ही दोघांनी एकत्र बसून या गोष्टीवर बोलायला हवं. माझं बोलणं ऐकून दाजी काही क्षण शांत राहिले. मग ते उठले आणि म्हणाले, तू बरोबर बोलतेस. मी उगाच इमोशनल होतोय. असेही तुला सांगून काय फायदा. काही झालं तरी तू थोडीच मला समजून घेणार. तू तर तुझ्या ताईंचीच बाजू घेणार ना. एवढं बोलून ते तिथून निघून गेली. त्या रात्री मी ताईला फोन केला. मी तिला विचारलं की ताई, तुझ्यात व दाजीत सगळं ठीक आहे ना. ताई गंभीर झाली आणि म्हणाली, हो आमच्यात सगळं ठीक आहे, पण तू हे का विचारतेस. काही झालं का. नाही ग, दाजी थोडे एकटे दिसतायत हल्ली म्हणून विचारलं. ती म्हणाली, नितीन नेहमीच असे करतात. ते खूप इमोशनल आहेत, पण त्यांना माझं काम समजत नाही. मला करिअर आणि घर दोन्ही सांभाळायचं आहे, पण ते फक्त त्यांचीच बाजू बघतात. ताईच्या आवाजात थोडा राग होता. ती पुढे म्हणाली, काव्या एक गोष्ट सांग, नितीन तुला काही अस्वस्थ करतायत का. तो प्रश्न ऐकून मी गोंधळले आणि म्हणाले, नाही ताई, पण तू असं का विचारते. ती म्हणाली, काही गंभीर नाही. मला माहीत आहे की ती कधी कधी ओव्हर फ्रेंडली होतात. जर तू कधी अनकम्फर्टेबल फील केलंस तर मला लगेच सांग. हो ताई, नक्की. त्यावेळी मी ताईला सत्य सांगितलं नाही, कारण मला स्वतःची पक्की खात्री नव्हती की नक्की काय चुकीचं होतंय. पुढचे काही दिवस दाजीचं वर्तन आणखी विचित्र होऊ लागलं. ते आता रोज लवकर घरी येऊ लागले आणि माझ्यासोबत जास्त वेळ घालवू लागले. एके दिवशी ते म्हणाले, काव्या आपण आज बाहेर जाऊन मूव्ही बघूया. तुला बोर होत असेल ना घरात. नाही दाजी, मी ठीक आहे. चल ना, आरवलाही आवडेल. फॅमिली आउटिंग होईल. तेव्हा मी फक्त आरवसाठी होकार दिला. आम्ही तिघे मूव्हीला गेलो. आरव खुश होता, पण मूव्ही दरम्यान दाजींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, स्केरी सीन येतोय, घाबरू नकोस. पण मी घाबरले नव्हते आणि हा स्पर्श मला अत्यंत अयोग्य वाटला. मी हळूच बाजूला सरकले आणि त्यांचा हात दूर केला. मूव्हीनंतर आम्ही आईस्क्रीम घेतलं. परत घरी येताना दाजी म्हणाले, आज खूप मजा आली. आपण असं रोज करायला हवं, तेवढंच मन रमतं. मी म्हणाले, दाजी रोज तर शक्य नाही आणि आरवलाही अभ्यास करायला हवा. मी त्यांना नकार देत होते. ते हसत म्हणाले, काव्या तू किती सिरियस आहे. थोडं रिलॅक्स कर. मी त्यांच्या बोलण्यावर जराही रस दाखवला नाही. त्या रात्री आरव झोपल्यावर दाजी पुन्हा माझ्याशी बोलू लागले. ते म्हणाले, काव्या तुला माहीत आहे का तुझी कंपनी मला किती आवडते ते. दाजी मी झोपते आता, खूप थकले आहे. असं म्हणून मी त्यांना टाळायचा प्रयत्न केला, पण ते फक्त 5 मिनिट करत बोलतच राहिले. ते म्हणाले, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तेव्हा मी अनिच्छेने बसले. दाजींचं पुन्हा ते सुरू झालं, काव्या तू इतकी समजूतदार आहेस, इतकी केअरिंग आहेस. मला वाटलं किरणनेही तुझ्याकडून शिकायला हवं. मी ताईंबद्दल काहीच वाईट ऐकू शकत नव्हते, म्हणून मी म्हणाले, दाजी असं बोलू नका. ताई खूप चांगली आहे, पण तू तिच्यापेक्षा वेगळी आहेस. तू स्पेशल आहे. तेव्हा बोलताना त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. मला खूप अस्वस्थ वाटलं. मी त्यांना गुड नाईट म्हणून तिथून उठले आणि माझ्या खोलीत गेले. त्या रात्री मला झोप लागली नाही. मनात हजारो विचार येत होते. ताईच्या घरात काय चाललंय, दाजीचं वर्तन का बदललंय. पुढच्या दिवशी मी सकाळी मला एक धक्कादायक निर्णय ऐकायला मिळाला. दाजी नाश्त्याच्या वेळी म्हणाले, काव्या मी एक निर्णय घेतलाय. मी आरवला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवणार आहे. मी थक्क झाले. काय. पण दाजी आरव अजून खूप लहान आहे. तो आता कुठे 6-7 वर्षाचा होतो. त्याला इंडिपेंडन्स मिळायला हवं आणि चांगल्या बोर्डिंग स्कूलमध्ये त्याचा सर्वांगीण विकास होईल. पण दाजी ताईला हे माहीत आहे का. मी त्याला सांगेन, पण मी ऑलरेडी ॲडमिशन प्रोसेस सुरू केली आहे. पुढच्या महिन्यापासून तो जाणार आहे. दाजींनी तेव्हा सरळ त्याचा निर्णय सुनावला. बहुतेक त्यांनी ताईला काही सांगितलेलं नव्हतं. ते तेव्हा एकच म्हणत होते की किरणला तर नोकरीशिवाय काहीच दिसत नाही.
तिला काही फरक पडणार नाही आणि मलाही थोडा वेळ हवाय स्वतःसाठी. आता मला दाजींचा खरा हेतू समजू लागला होता. ते आरवला दूर पाठवून आणि मला आणि त्यांना घरात एकटं करू इच्छित होते. मला खूप राग आला. मी ठामपणे बोलले, दाजी हा निर्णय चुकीचा आहे. आरव आईबाबांच्या सहवासात असायला हवा. त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवणं योग्य नाही. काव्या, तू या गोष्टी समजत नाही आहेस. माझा निर्णय झालाय, पण दाजी ताईला विचारा तरी किमान. मी सांगेन तिला, तू टेन्शन घेऊ नकोस. एवढं बोलून ते तिथून निघून गेले. पण मला खात्री होती की दाजींचा निर्णय पूर्णपणे स्वार्थी आहे. त्या दिवशी दुपारी मी गुपचूप ताईला फोन केला. ताई, तुला माहित आहे का, दाजी आरवला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवणार आहे. ताई शांत राहिली. काही क्षणानंतर ती म्हणाली, हो, त्यांनी मला सांगितलं. आणि तू मान्य केलंस. नाही काव्या, मी विरोध केला, पण नितीन ऐकत नाही. ते म्हणतायत हे आरवच्या भल्यासाठी आहे. पण ताई, हे चुकीचं आहे. मला माहित आहे काव्या, नितीन आणि माझ्यात गेल्या काही महिन्यांपासून खूप प्रॉब्लेम्स आहेत. आम्ही काउन्सिलिंग पण घेत आहोत. हे ऐकून मला धक्का बसला. काय, तू मला कधी सांगितलं नाही? कारण मला कोणालाही तणावात आणायचं नव्हतं. पण हे सत्य आहे की नितीन खूप बदलले आहेत. ते खूप पॉझिटिव्ह आणि कंट्रोलिंग झाले. ताई, मग तू इथे का नाही आहेस? परत घरी ये. ताई म्हणाली, काव्या, मी येते. माझा प्रोजेक्ट जवळजवळ कंप्लीट झालाय. मी पुढच्या आठवड्यात घरी येणार आहे. पण तू मला एक प्रॉमिस कर. काय? जर नितीनने तुला कधी अनकम्फर्टेबल केलं, काही अयोग्य वाटलं, तर तू लगेच मला कळव आणि त्या घरातून बाहेर पड. हो ताई, पण तू लवकर ये. मी येते. तू काळजी घे स्वतःची. फोन ठेवल्यानंतर मला प्रचंड भीती वाटू लागली. ताईचे शब्द ऐकून मला समजलं की परिस्थिती माझ्या विचारांच्या पेक्षा जास्त गंभीर आहे. मी त्या घरात फक्त माझ्या भाच्यासाठी थांबले होते. त्या दिवशी संध्याकाळी आरव घरी आला तेव्हा तो खूप उदास दिसत होता. मी त्याला नाराज होण्याचं कारण विचारलं तर तो म्हणाला, बाबांनी सांगितलं की मला बोर्डिंग स्कूलमध्ये जायचंय. मला नाही जायचं मावशी. तो रडू लागला. मी त्याला जवळ घेतलं. तू जाणार नाहीस आरव, मी आईशी बोलते. तो तेव्हा थोडा खुश झाला. त्या रात्री आरव लवकर झोपला. मी आरवच्या खोलीत होते. तेवढ्यात दाजी आले. त्यांनी विचारलं, आरव झोपला का? मी होकार भरताच ते म्हणाले, काव्या, तू बाहेर ये. मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी बाहेर गेले. दाजी हॉलमध्ये बसले होते. मी उभी राहूनच विचारलं, काय बोलायचं होतं? त्यांनी मला बसायला सांगितलं. तेव्हा मी सोफ्याच्या दुसऱ्या टोकाला बसले. दाजी बोलू लागले, काव्या, तू आरवला काय सांगितलं? तो रडत होता. मी सांगितलं की त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्याची गरज नाहीये, कारण तो निर्णय चुकीचा आहे. तर ती म्हणाली, काव्या, तू माझ्या निर्णयामध्ये दखल देऊ नकोस. पण दाजी, हा निर्णय चुकीचा आहे. तुला काय माहीत चुकीचं आणि बरोबर? तुझं अजून लग्न तरी झालंय का? दाजींचा आवाज उंचावला. मी शांतपणा म्हणाले, दाजी, मी फक्त आरवच्या भल्यासाठी बोलत होते. दाजी उठले आणि माझ्याजवळ आले. काव्या, तुला सत्य माहीत आहे का? मी आरव बाबूला का पाठवतो? मी तेव्हा खूप घाबरले. तरीही मी त्यांना कारण विचारलं. तेव्हा दाजी जे बोलले ते ऐकून मला धक्काच बसला. ते म्हणाले, कारण मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे, फक्त आपण दोघे. माझं हृदय जोरजोरात धडू लागलं. मी म्हणाले, दाजी, तुम्ही हे काय बोलताय? ते पुढे म्हणाले, काव्या, मी रोज तुला बघतो. तुझी काळजी, तुझा समजूतदारपणा, तू अगदी परफेक्ट आहेस. मी रागाने म्हणाले, दाजी, बंद करा हे सगळं. तुमचं लग्न झालंय ताईशी, हे पाप आहे, चूक आहे. किरणला तर मी दिसतच नाही. ती फक्त तिच्या करिअरमध्ये गुंतलेली आहे. पण तू मला समजून घेतेस. दाजींनी माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी पटकन मागे सरकले. दाजी, आपलं नातं मान सन्मानाचं आहे. तुम्ही माझे दाजी आहात हे चुकीचं आहे. मी ताईची बहीण आहे. काव्या, प्लीज मला एक संधी दे. मी तुला खुश ठेवीन. मला आता खरंच खूपच भीती वाटू लागली. मी म्हणाले, मी उद्या सकाळी घरी जाते. मला इथे राहायचं नाही. काव्या, शांत हो. नाही, तुम्ही माझ्याजवळ येऊ नका. त्यावेळी मी पळतच आरवच्या खोलीत गेले आणि आतून कडून लावून घेतली. माझे हातपाय थरथरत होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी लगेच ताईला फोन केला, पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता. मला काय करावं समजत नव्हतं. त्या रात्री मी एकही क्षण झोपले नाही. दाराजवळ खुर्ची टाकून ठेवली, जेणेकरून दार उघडता येणार नाही. आरव शांतपणे झोपला होता. मी ठरवलं की सकाळ होताच मी या घरातून निघून जाणार. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी उठले. हळूच आरवला जाग न येता मी सामान पॅक करू लागले. तेवढ्यात आरव जागा झाला. मावशी, तू कुठे जातेस? त्यानं घाबरून विचारलं. मी त्याला सांगितलं की मला घरी जायचंय. मला आईबाबांची खूप आठवण येते. तो म्हणाला, पण तू आठवडाभर राहणार होतीस ना मावशी? हो, पण अर्जंट काम आलाय आरव. आरव रडू लागला. मावशी, मला सोडून जाऊ नकोस. मला बाबांचं वर्तन समजत नाही. आई घरी नाही आणि आता तूही जाणार. माझं मन तुटत होतं, पण मलाही माझी सुरक्षा महत्वाची होती. आरव, मी लवकरच परत येईन, प्रॉमिस.
आणि तुझी आई पण येणार आहे लवकर, असं म्हणत मी आरवला मिठी मारली आणि बाहेर आली. दाजी स्वयंपाकघरात होते. त्यांनी विचारलं, काव्या इतक्या सकाळी सकाळी कुठे निघालीस? मी घरी जाते, आई बाबा आजारी आहेत. मी खोटं बोलले होते. ते म्हणाले, मी तुला सोडतो रेल्वे स्टेशनवर. मी नाही म्हणाले तर ते म्हणाले, काव्या काल रात्रीच्या गोष्टीमुळे मला माफ कर. मी इमोशनल झालो होतो. तू चुकीचं समजली. प्लीज काव्या थांब, आपण बोलूया. नाही, आणि मी ताईला सगळं सांगणार आहे. माझं बोलणं ऐकून दाजींचा चेहरा रागाने लाल झाला. ते म्हणाले, तू तिला काय सांगणार? मी काही चुकीचं केलं नाहीये, फक्त माझ्या भावना व्यक्त केल्या. तुमच्या भावना योग्य होत्या आणि आरवला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचं खरं कारण मला माहीत आहे. तेव्हा मी घाबरत होते, पण तरीही धैर्याने बोलले. त्यांनी माझा हात पकडला. तू कुठेही जाणार नाही. मी जोरात ओरडले, सोडा माझा हात. माझ्या आवाजाने आरव धावत आला आणि म्हणाला, बाबा मावशीला सोडा. त्याला बघून दाजींनी माझा हात सोडला. मी पटकन दार उघडलं आणि बाहेर पडले. बाहेर मी बुक केलेली टॅक्सी आलीच होती. मी कारमध्ये बसले आणि निघाले. माझे हातपाय थरथरत होते. मी सुरक्षित होते. घरी पोहोचल्यावर आई बाबा आश्चर्यचकित झाले. आईनं विचारलं, काव्या तू इतक्या लवकर परत कशी आलीस? मी रडू लागले आणि तिला सगळं सांगितलं. ते ऐकून आई बाबा शॉक झाले. बाबा म्हणाले, आम्ही नितीनला किती सभ्य माणूस समजत होतो. आई म्हणाली, तू किरणला कळवलंस का? आई, ताईचा फोन स्विच ऑफ होता. मी कालपासून ट्राय करत होते. बाबा म्हणाले, मग आता मी तिथे जातो. आम्ही बोलत होतो तेवढ्यात ताई स्वतःच्या आमच्या घरी आली. मी धावत तिच्याकडे गेले. ताई माझ्याकडे पाहून समजली की काहीतरी गंभीर घडलंय. मी तिला सगळं सांगितलं. ताईचा चेहरा ऐकता ऐकता पांढरा पडला. मला माफ कर काव्या, मला माफ कर. ती रडू लागली. ती म्हणाली, मला शंका होती. मला माहीत होतं की नितीन बदलले आहेत, पण मी कधी विचार केला नव्हता की ते इतक्या मर्यादा ओलांडतील. आई म्हणाली, किरण तुला नितीनबद्दल काय बोलायचं आहे? तेव्हा ताईने सत्य सांगितलं. ती म्हणाली, मला गेल्या 6 महिन्यापासून नितीनच्या वर्तनात बदल जाणवत होता. ते खूप पॉझिटिव्ह झाले होते. माझा फोन चेक करायचे, माझ्यासोबत कोणी पुरुष कलिक बोलला तर ते रागवायचे, माझ्या कपड्यावर कमेंट करायचे. मला वाटलं कदाचित ते स्ट्रेसमध्ये असतील, त्यांच्या ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम होते. पण हळूहळू परिस्थिती बिघडू लागली. ते आरवशी पण योग्य वागत नव्हते. त्याला नेहमी शिक्षा करायचे, त्यांच्याशी कमी बोलायची. मग मी काउन्सिलकडे गेले. काउन्सिलरने सांगितले की नार्किस्टिक स्वभावाचे लक्षण आहे. असे लोक फक्त स्वतःच्या गरजा, स्वतःच्या भावना बघतात, दुसऱ्यांची फिलिंगची काळजी घेत नाही. दुसऱ्यावर भावनिक दबाव टाकून त्या व्यक्तींना ते आपल्या मर्जीनुसार वागवतात. नितीन असेच वागू लागले होते. मला कायदेशीर कारवाई नितीनविरुद्ध पुरावे हवे होते, म्हणून मी घरात हिडन कॅमेरे लावले होते. ताईंचं बोलणं ऐकून मी सगळे शॉक झालो. ती म्हणाली, हो, स्वयंपाकघरात, दिवाणखान्यात, सगळीकडे मी कॅमेरे लावले होते. मी रोज रात्री रेकॉर्डिंग पाहायचे आणि मला सगळं दिसतं. नितीन काव्याशी कसा वागला, काय बोलला, मी सगळं पाहिलं. मग तू लगेच का आली नाही? बाबांनी रागाने तिला विचारलं. कारण मला लॉयरचा एक सल्ला हवा होता. मला घटस्फोट हवा होता आणि आरवची कस्टडी ताबा पाहिजे होती. त्यासाठी मला मजबूत पुरावे हवे होते. ताईचे डोळे भरून आले. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, मला माफ कर, पण काल रात्री माझ्या फोनची बॅटरी डेड झाली होती. सकाळी जेव्हा फोन ऑन केला तेव्हा मला तुझे 45 मिस कॉल दिसले. मी लगेच समजले काहीतरी गंभीर घडलंय. मी प्रोजेक्ट तिथेच सोडला आणि लगेच निघाले. मला माफ कर कव्या, मी तुला धोक्यात टाकलं, पण मला सगळे पुरावे हवे होते जेणेकरून नितीन कधीच परत माझ्या किंवा आरवच्या जवळ येऊ शकणार नाही. मी ताईला मिठी मारली आणि म्हणाले, ताई तुझी काही चूक नाही. तू जे केलंस ते अगदी योग्य होतं. दुसऱ्या दिवशी ताई लॉयरसोबत कोर्टात गेली आणि तिने घटस्फोटाची केस दाखल केली. तिने कोर्टात सगळे पुरावे सादर केले. दाजीने खूप विरोध केला, पण पुरावे इतके मजबूत होते की कोर्टाने तात्काळ निर्णय दिला. आरवची टेम्पररी कस्टडी ताईला मिळाली. अजून त्यांची केस चालू आहे, पण माझी ताई व तिचा मुलगा त्या संशयी माणसाच्या तावडीतून मुक्त झाले. याचा आज आमच्या कुटुंबाला समाधान आहे. निकेला कोर्टातून नोटीस मिळाल्यावर त्याचा अहंकार पूर्णपणे दुखावला गेला होता. त्याने आधी किरणला फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केला. किरण, तू जे करते आहेस त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. आरव माझा मुलगा आहे आणि मी त्याला तुझ्यासारख्या करिअरवादी स्त्रीच्या ताब्यात कधीच सोडणार नाही. पण किरण आता कधीच पूर्वीसारखी घाबरली नव्हती. तिने शांतपणे उत्तर दिले, नितीन, आता जे काही बोलायचं आहे ते माझे वकील कोर्टात बोलतील. तुझा खरा चेहरा कॅमेऱ्यात कैद आहे हे विसरू नकोस. आणि तिने फोन ठेवून दिला. पण खरी अडचण पुढे होती. नितीनने शहरातल्या एका अत्यंत महागड्या कुप्रसिद्ध वकिलाची ॲडव्होकेट अविनाश साळवी यांची नियुक्ती केली होती.
साळवी अशा केसेस फिरवण्यासाठी आणि पुराव्यामध्ये त्रुटी काढण्यासाठी ओळखले जात होते. दुसरीकडे आरव या सगळ्या प्रकारामुळे प्रचंड दडपणाखाली आला होता. तो फक्त 6 वर्षाचा होता. आई आणि बाबा एकत्र राहत नाहीत. मावशी अचानक निघून गेली आणि आता त्याला नवीन वातावरणात राहावे लागत होते. काव्याने कॉलेज सांभाळून आता जास्तीत जास्त वेळ आरवसोबत घालवण्यास सुरुवात केली. त्याच्याशी खेळायची, त्याचा अभ्यास घ्यायची, जेणेकरून त्याचे मन रमून जाईल. काही आठवड्यानंतर कोर्टात मुख्य तपासणी तारीख आली. काव्या, किरण आणि त्यांचे बाबा कोर्टात पोहोचले. नितीन तिथे त्यांच्या वकिलासोबत आधीच हजर होता. त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा एकही भाव नव्हता. उलट तो काव्याकडे बघून क्रूरपणे हसला. काव्याच्या अंगावर एक काटा आला. तिने बाबांचा हात घट्ट पकडला. सुनावणी सुरू झाली. किरणच्या वकिलांनी ॲडव्होकेट मेघा कुलकर्णी यांच्या कोर्टासमोर किरणने गोळा केलेले हिडन कॅमेऱ्याचे फुटेज सादर केले. त्यांनी अत्यंत ठामपणे सांगितले, युअर ऑनर, हे फुटेज स्पष्टपणे दाखवते की नितीन यांचे वर्तन केवळ त्यांच्या पत्नीसोबतच नाही तर त्यांच्या अल्पवयीन बहिणीसोबत म्हणजेच काव्यासोबत अत्यंत आक्षेपार्ह आणि छळवणुकीचे होते. अशा मानसिकतेच्या व्यक्तीकडे मुलाची कस्टडी देणे आरवच्या भविष्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. सगळ्यांना वाटले की आता केस संपली, कारण पुरावे अगदी स्पष्ट होते. पण नितीनचे वकील अविनाश साळवी उभे राहिले आणि त्यांनी खेळाला एक वेगळंच वळण दिलं. साळवी हसत म्हणाले, युअर, माझ्या क्लायंट्सवर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार आणि रचलेले आहेत. पहिल्यांदा हे जे हिडन कॅमेऱ्याचे फुटेज दाखवले जात आहे ते कायद्यानुसार राईट टू प्रायव्हसी उल्लंघन करून चोरून रेकॉर्ड केले गेले आहे. दुसरी गोष्ट, या फुटेजमध्ये नितीनजी केवळ काव्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. काव्या ही कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी आहे. तिच्या मनात तिच्या दाजींबद्दल काही वेगळेच गैरसमज निर्माण झाले होते. घरात आल्या आल्या पहिल्याच दिवशी काव्याने नितीनजींना मिठी मारली होती हे खुद्द काव्यानेच कबूल केलं आहे. ते ऐकून काव्या जागेवरच उभी राहिली. ते चुकून झालं होतं. मला वाटलं ताई आहे. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. न्यायाधीशांनी काव्याला शांत राहण्यास सांगितले. साळवी पुढे म्हणाले, चुकून की जाणीवपूर्वक हे कोर्ट कसंच ठरवणार. उलट किरण आपल्या करिअरसाठी घराबाहेर राहायची आणि तिची बहीण इथे दाजींसोबत राहत होती. माझ्या आयुष्याने केवळ एका मोठ्या भावाच्या नात्याने तिला सांभाळले आणि आरवला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा निर्णय हा त्याच्या चांगल्या शिक्षणासाठी होता. त्याला कोणी स्वार्थासाठी पाठवत नव्हते. किरणला स्वतःच्या पतीला अडकून पोटगी आणि मुलाचा ताबा हवा आहे, म्हणून हा सगळा कट रचला गेला आहे. कोर्टात शांतता पसरली. पुराव्यांची दिशा बदलण्यात साळवी यशस्वी झाले होते. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले आणि पुढील तारखेला काव्याची साक्ष नोंदवण्याचे आदेश दिले. तोपर्यंत आरवची तात्पुरती कस्टडी किरणकडेच राहील. पण नितीनला आठवड्यातून एकदा आरवला भेटण्याची परवानगी दिली. कोर्टाच्या या निर्णयामुळे किरण आणि काव्या खूप चिंतेत पडल्या. नितीनला आरवला भेटण्याची परवानगी मिळाल्याने दर रविवारी तो आरवला मॉलमध्ये किंवा पार्कमध्ये भेटायला घेऊन जात असे. आरव तिथून आल्यावर खूप गप्प असायचा. नितीन त्याच्या डोक्यात किरणबद्दल, काव्याबद्दल विष कालवत होता. तुझी आई मला तुझ्यापासून दूर करत आहे, ती वाईट आहे, असे तो आरवला सांगायचा. एका रविवारी नितीन नेहमीप्रमाणे आरवला दुपारी फिरायला घेऊन गेला. संध्याकाळचे 5 वाजले, 7 वाजले तरी आरव घरी परतला नाही. किरणने नितीनला फोन केला, पण त्याचा फोन स्विच ऑफ होता. तिच्या मनात धोक्याची घंटा वाजली. तिने लगेच पोलिसात धाव घेतली. माझ्या पतीने माझ्या मुलाचे अपहरण केले आहे, किरण रडत पोलिसांना सांगित होती. पण पोलिसांनी सांगितले, मॅडम, कोर्टाच्या आदेशानुसार तो मुलाचा पिता आहे. 24 तास झाल्याशिवाय आम्ही अपहरणाचा गुन्हा नोंदवू शकत नाही. कदाचित तो त्याला फिरवायला घेऊन गेला असेल. किरण पूर्णपणे कोलमडली. पण काव्याने यावेळी हार मानली नाही. तिला तिच्या कॉलेजमधल्या एका मित्राची आठवण आली. तो सायबर सेल्समध्ये इंटर्नशिप करत होता. काव्याने त्याला फोन केला आणि नितीनचा नंबर ट्रॅक करण्याची विनंती केली. काही तासांच्या प्रयत्नानंतर मित्राने सांगितले, काव्या, नितीनचा फोन जरी स्विच ऑफ असला तरी त्याचे शेवटचे लोकेशन शहराबाहेरच्या एका जुन्या फार्म हाऊसवर दाखवत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या क्रेडिट कार्डचा वापरही काही वेळापूर्वीच तिथल्या एका पेट्रोल पंपावर झाला आहे. काव्याला समजलं की नितीन आरवला घेऊन शहराबाहेर पळून जाण्याच्या तयारीत आहे, जेणेकरून तो आरवला घेऊन दुसऱ्या राज्यात, देशाबाहेर जाऊ शकेल. काव्याने किरणला आणि बाबांना सोबत घेतलं आणि ते पोलिसांच्या दिशेने लोकेशन निघाले. त्यांनी पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विनंती करून सोबत घेतले, जे बाबांचे ओळखीचे होते. रात्रीचे 12 वाजले होते. ते अंधाऱ्या आणि निर्जन फार्म हाऊसपाशी पोहोचले. तिथे नितीनची गाडी उभी होती. घराच्या आत एक दिवा जळत होता. पोलीस आणि बाबांनी बाहेरून जोरावर थाप मारली. आतून नितीन बाहेर आला. समोर पोलीस आणि किरणला पाहून त्याचा चेहरा फिका पडला. नितीन, माझा आरव कुठे आहे? किरण ओरडली.
नितीनने स्वतःला सावरत म्हटले, तो माझा मुलगा आहे, मी त्याला कुठेही घेऊन जाऊ शकतो. तुम्ही पोलीस माझ्या घरात आणू शकत नाही. तेवढ्यात आतल्या खोलीतून आरवचा रडण्याचा आवाज आला. मावशी, आई. काव्याने नितीनला बाजूला ढकलले आणि ती आत आली. आरव एका खुर्चीला बांधलेला नव्हता, पण तो प्रचंड घाबरून एका कोपऱ्यात बसला होता आणि त्याच्याजवळ बॅगा भरून ठेवल्या होत्या. नितीन खरोखर त्याला घेऊन पळून जात होता. वकिलांच्या सल्ल्यानुसार नितीनने कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केलं होतं. पोलिसांना नितीनला कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आणि मुलाला जबरदस्तीने डांबून ठेवल्याच्या आरोपाखाली तात्काळ अटक केली. या घटनेनंतर कोर्टातील चित्र पूर्णपणे बदलले. साळवी कितीही मोठे वकील असले तरी नितीनने आरवला पळून नेण्याचा केलेला प्रयत्न हा त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि मानसिक अस्थिरतेचा सर्वात मोठा पुरावा ठरला. पुढच्या सुनावणीत न्यायाधीश महोदयांनी नितीनला कडक शब्दात फटकावले. पती पत्नीमधील वाद वेगळे, पण 6 वर्षाच्या निष्पाप मुलाला स्वतःच्या स्वार्थासाठी पळून नेणे आणि मेहुणीसोबत अयोग्य वर्तन करणे हे दर्शवते की नितीन हा समाजासाठी आणि स्वतःच्या मुलासाठी एक धोका आहे. न्यायालयाने अंतिम निर्णय घेतला. 1. किरण आणि नितीनचा घटस्फोट मंजूर करण्यात आला आणि 2. आरवची पूर्ण कस्टडी किरणला देण्यात आली. नितीनला आरवला भेटण्याचे सर्व अधिकार रद्द करण्यात आले. आणि 3. काव्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न आणि मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी नितीनला 3 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाच्या बाहेर आल्यावर किरणने काव्याला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून आज आनंद अश्रू वाहत होते. काव्या, जर त्या दिवशी तू हिंमत दाखवून त्याचा पत्ता शोधला नसतास तर आज माझा आरव माझ्यापाशी नसता. तू माझी लहान बहीण नाही तर माझ्या या कुटुंबाचे रक्षक आहेस, किरण म्हणाली. काव्याने आरवला कडेवर घेतलं. आरवच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, एक सुरक्षेचे हसू होतं. या भयानक अनुभवाने काव्याला खूप काही शिकवलं होतं. ती आता पूर्वीसारखी लहान घाबरणारी मुलगी राहिली नव्हती. तिने स्वतःचे रक्षण करायला आणि परिस्थितीशी लढायला शिकलं होतं. एका नार्कस्टिक माणसाच्या तावडीतून सुटून तिची ताई आणि आरव आता एका नवीन स्वतंत्र आनंदी आयुष्याची सुरुवात करणार होती आणि काव्य नेहमीप्रमाणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन कथांचा आनंद घ्यायला मिळेल.